मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील फरार आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. दरम्यान आरोपी गावात येऊन गेल्याचा गंभीर दावा कुटुंबियांनी केला आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून मुख्य आरोपी कृष्ण आंधळे हा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असतानाही आरोपी हाती लागत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दिवंगत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी धक्कादायक दावा करत आरोपी 3 वेळा गावात येऊन गेल्याचे सांगितले आहे. आरोपीकडून कुटुंबाच्या जीवातच धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला मिळालेली माहिती आम्ही सीआयडी कार्यालयात दिली. आरोपी गावात आला होता हेही मान्य करण्यात आले. त्याच्याकडे मोबाईल नसल्यामुळे तपासात अडचण येत आहे. मात्र पोलिसांनी लवकरात लवकर त्याला अटक करावी ही आमची मागणी आहे. येत्या 6 तारखेला होणाऱ्या पुढील सुनावणीत प्रकरणाचा जोरदार पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून जप्त खात्यांबाबतही पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान प्रकरणातील लॅपटॉपचा फॉरेन्सिक अहवाल पूर्ण झाला असून काही महत्त्वाच्या फाईल्सबाबत न्यायालयात चर्चा झाली. तर पुढील सुनावणीत साक्षीदारांची यादी सादर केली जाणार आहे. फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागत नसल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता पुढील सुनावणीत काय घडते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मस्साजोग.